हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आज आम्ही सकाळी छानपैकी मस्तपैकी आवरलं. कोवळं ऊन पडलं होतं. सकाळचे 8 वाजले असतील आणि आम्ही निघालो होतो ट्रिपला जाण्यासाठी. कुठे जाणार आहोत ते पुढे सांगतेच, तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. आम्ही सगळ्या फॅमिलीसोबत एक ट्रिप प्लॅन केली होती. खूप दिवसाचं प्लॅनिंग चालू होतं आमचं की आम्ही उज्जैनला जाणार आहोत. तर शेवटी आम्हाला तिथून बोलावणं आलं आणि आम्ही निघालो होतो उज्जैनला. दुपारची वेळ झाली होती. घरून टिफिन आणलं होतं म्हणून आम्ही इकडे छानपैकी मस्त मोकळं स्पेस बघून जेवायला बसलो. घरून आणलेल्या जेवणाची टेस्ट इकडे खूपच वेगळी आणि खूप टेस्टी लागत होती. सगळ्यांनी आपापलं जेवण एन्जॉय केलं. खूप छान गप्पा मारला. 1 तास तिकडे आम्ही टाईमपास केला छानपैकी आणि नंतर निघालो होतो पुढच्या प्रवासाला. जाताना आम्हाला वाटेमध्ये ही ताप्ती नदी लागली, जी मध्य प्रदेशमध्ये आहे, बुऱ्हाणपूर गावाजवळ. बुऱ्हाणपूर हा जिल्हा आहे. तिकडे आम्ही 1 दिवस स्टे केला होता. तिकडे आमचे काका राहतात म्हणून आम्ही त्यांच्याकडे 1 दिवस स्टे केला. त्यांच्याकडे पण खूप दिवसाचं जायचं होतं, पण ते काही होत नव्हतं. शेवटी आत्ता त्याचा पण योग आला होता आणि इकडे आम्ही त्यांच्या शेताकडे सकाळी फेरफटका मारायला गेलो होतो. वेळ होता निघण्यासाठी म्हणून. इकडे कुंडीघर होतं, ते पण पाहायला गेलो. तिकडे त्या गाईडने आम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन दिली. तुम्हाला ह्याचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इकडे छान माहिती ऐकली. ही विहीर होती जी 80 फूट खोल होती आणि याचं पाणी खूप स्वच्छ आणि खूप नितळ, खूप टेस्टी, गोड होतं. आणि इकडे लाजळूचं झाड किती छान बघा लाजत होतं हात लावल्यावरती. आद्विकचं आणि माऊचं त्याचं इकडे पळापळी सुरू होती. त्यांचं खेळणं चालू होतं सकाळी. त्यांचा पण खूप छान व्यायाम झाला. आम्ही निघालो तिकडून त्यांच्या शेतामध्ये केळी लावलेली होती. बा केळीचं फूल किती छान फुललेलं आहे. रामफळाचं झाड पण होतं, पण रामफळ काही पिकले नव्हते म्हणून आम्हाला खाता आले नाहीत. आणि त्यांच्या घरी आलो, दुपारी जेवण केलं आणि निघालो होतो पुढच्या प्रवासासाठी. आम्हाला बुऱ्हाणपूरहून उज्जैनला जाण्यासाठी लागले होते 6 तास, म्हणजे 300 किलोमीटर. बुऱ्हाणपूर ते उज्जैन एवढं अंतर आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय.